श्रीशुक उवाच नन्दव्रजङ्गते रामे करुषाधिपतिर्नृप वासुदेवम् अहम् इत्यज्ञो दूतम् कृष्णाय प्राहिणोत. शुकाचार्य म्हणतात, परीक्षित राजा, बलराम जेव्हा गोकुळामध्ये गेले होते तेव्हा इकडे करुष देशाचा राजा पौंड्रक यांनी कृष्णाकडे एक दूत पाठवला आणि निरोप दिला की भगवान वासुदेव मीच आहे, तू नाहीस. मूर्ख लोक त्याला चिथावणी देत होते, आपणच भगवान वासुदेव आहात, जगाचं रक्षण करण्याकरता पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. आणि त्यामुळे तो मूर्ख स्वतःला भगवान वासुदेव समजू लागला. लहान मुलं खेळताना ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला राजा करतात आणि तो राजाप्रमाणे वागू लागतो, तसा मंदबुद्धी अज्ञानी पौंड्रक हा स्वतःला वासुदेव म्हणजे कृष्णच समजायला लागला. त्यांनी कृष्णाकडे द्वारकेला दूत पाठवला. तो दूत द्वारकेला आला आणि भगवान श्रीकृष्णाला निरोप सांगितला. वासुदेव अवतीर्णोऽहम् एक एव न चापरः भूतानाम् अनुकंपार्थम् त्वन्तुमिच्छाभिधाम् त्यज. त्या दूताने भगवान श्रीकृष्णाला निरोप सांगितला, आमच्या राजाने पौंड्रकाने तुला निरोप पाठवला आहे की मीच एकमात्र वासुदेव आहे, दुसरा कोणी नाही. प्राण्यावर कृपा करण्याकरता मीच अवतार धारण केला आहे. तू आपलं वासुदेव हे खोटं नाव धारण केलं आहे ते टाकून दे. तू माझी चिन्ह धारण केली आहे तीही टाकून दे, नाही तर माझ्याशी युद्धाला तयार हो. शुकाचार्य म्हणाले, मंदबुद्धी असलेल्या पौंड्रकाचा तो निरोप सभासदांनी ऐकला राजदरबारामध्ये आणि सगळे हसू लागले. भगवान श्रीकृष्ण त्या दूताला म्हणाले, अरे तू आपल्या राजाला सांग, हे मूर्खा, मी माझी चक्र इत्यादी चिन्ह तुझ्यावर आणि तुला जे चिथावणी देत आहेत त्या साथीदारावर सोडीन. त्यावेळी तू आपलं तोंड लपवून घार गिधाड यांच्या मुखामध्ये पडून राहशील, कुत्र्यांना शरण जाशील. असा अत्यंत तिरस्कारयुक्त असा निरोप भगवंतांनी दिला. दूतांनी येऊन तो जसाच्या तसा सांगितला. तो द्वारकेवर चालून यायच्या अगोदर श्रीकृष्णाने रथावर स्वार होऊन काशीवर चढाई केली. कारण त्यावेळी तो काशीराजाजवळ राहत होता पौंड्रक. कृष्णाने आक्रमण केल्याची बातमी ऐकून पौंड्रक 2 अक्षौणी सैन्य घेऊन ताबडतोब नगराच्या बाहेर आला. पौंड्रकानी आपल्यावर आक्रमण करण्याची भगवंतांनी वाट पाहिली नाही. गेली 65 वर्ष चीन आणि पाकिस्ताननी आक्रमण केल्याची बातमी ऐकतो आपण, पण आपल्या सैन्याने आक्रमण केले अशी एकतरी बातमी ऐकली का? 65 वर्षे रडगाणच आहेत. 400 सैनिक मारले, 8 सैनिक मारले, 10 मारले. अरे तुम्ही जाऊन का मारले नाहीत? आक्रमण हेच संरक्षण असा युद्धशास्त्राचा नियम आहे. म्हणून कष्टचरित्र या गाढवांना रोज ऐकवलं पाहिजे. ज्यांना राज्य करायचं आहे ना त्यांनी कष्टचरित्राचा
अभ्यास केला पाहिजे. पूर्वी राजदरबारामध्ये भागवत सांगत होते असं वर्णन आहे कृष्णाचं. काशीचा राजा पौंड्रकाचा मित्र होता. तोही पौंड्रकाबरोबर 3 अक्षौणी सेनेसह युद्धाला आला. कृष्णाने पौंड्रकाला पाहिलं. हुबेहूब कृष्णाचं सोंग, शंख, चक्र, तलवार, गदा, शांगधनुष्य, श्रीवत्सचिन्ह सगळं धारण केलं होतं. छातीवर कौस्तुभमणी, गळ्यामध्ये वनमाला, अंगावर रेशमी पीतांबर, ध्वजावर गरुडचिन्ह, मस्तकावर मुकुट, कानामध्ये मकराकृती कुंडल. एखाद्या नटाने रंगमंचावर वेशभूषा करावी तसं कृष्णाची हुबेहूब वेशभूषा करून तो दिसला. कृष्णाने त्याच्यावर शस्त्रांचा मारा केला. त्रिशूल, गदा, मुद्गर, शक्ती, रिष्टी, प्रास, तोमर, तलवारी, पट्टिश, बाण. प्रलयाच्या वेळी जशी आग सर्व प्राण्यांना जाळून टाकते तसं कृष्णाच्या शस्त्रास्त्रांनी चतुरंग सेना उद्ध्वस्त झाली. भगवंताच्या चक्रांनी रथाचे तुकडे तुकडे झाले. घोडे, हत्ती, सैनिक, गाढवं, उंट मारले गेले. भगवान श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाले, अरे पौंड्रका, दूताद्वारे तू मला माझी चिन्ह सोडून द्यायला सांगितली होतीस, तीच आता मी तुझ्यावर सोडतो. तू माझं खोटं नाव धारण केलं आहेस मूर्खा. तुला मारून ते नाव मी सोडायला लावतो. जर मी तुझ्याशी युद्ध करू शकलो नाही तर मी शरण येईन बरं का, चेष्टेनं म्हणाले. खडसावून त्याला बोलले आणि तीक्ष्ण बाणांनी त्याच्या रथाचे तुकडे केले. इंद्राने पर्वताचं शिखर तोडावं तसं चक्राने त्याचं मस्तक तोडून टाकलं. वाऱ्याने कमळाची कळी जमिनीवर पडावी तसं बाणाने काशीराजाचं मस्तक धडावरून उडून काशीपुरीमध्ये नेऊन टाकलं. पौंड्रकालाही मारलं, काशीराजालाही मारलं. आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत आले. पौंड्रक भगवंताच्या रूपाचं नेहमी चिंतन करीत असे. त्यामुळे त्याची बंधनं गळून पडली आणि भगवंताची चिन्ह धारण केल्यामुळे तो स्वरूपता मुक्तीला गेला. इकडे काशीराजाचं मस्तक राजमहालाच्या दरवाजाजवळ येऊन पडलं. लोक पाहायला लागले, अरे कोणाचं मुलगा आहे. जेव्हा समजलं काशीराजाचं मस्तक आहे तेव्हा त्याच्या राण्या, पुत्र, बांधव, सगळे नागरिक सर्वनाश झाला म्हणून मोठमोठ्यांना रडू लागले. काशीराजाचा पुत्र होता सुदक्षिण नावाचा. त्यांनी वडिलांचा अंत्येष्टी संस्कार पूर्ण केला आणि माझ्या पित्याला ज्यांनी मारलं आहे त्याला मारेन असा निश्चय केला आणि सामर्थ्य प्राप्त होण्याकरता भगवान शंकराची आराधना करू लागला. त्याच्या आराधनेने भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर माग म्हणून सांगितलं. आपल्या पित्याचा वध करणाऱ्या माणसाला मारण्याचा उपाय सांगा असा वर त्यांनी मागितला. भगवान शंकर म्हणाले, तू दक्षिणाग्नीची आभिचारिक विधीने आराधना कर. त्यातून अग्नी प्रमथगणासह प्रगट होईल.
ब्राह्मणाचे भक्त नसणारावर त्याचा प्रयोग केला तर तो मरेल. म्हणजे वर देताना त्याच्यामध्ये खोच मारली. ब्राह्मणाचा भक्त नसलेल्या माणसावर जर तू अभिचार अग्नी सोडलास तर त्याचा नाश होईल. याचा अर्थ ब्राह्मणाचा भक्त असलेला त्याचा काही उपयोग होणार नाही, म्हणजे कृष्णावर उपयोग होणार नाही, सरळ झाले नाही. शंकरांनी सांगितल्याप्रमाणे सुदक्षिणांनी यज्ञ केला. यज्ञकुंडातून भीषण अग्नी निर्माण झाला. त्याचे केस, दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल होत्या. त्याच्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडत होत्या. उग्र दाढा, भिवया चढवलेल्या, तोंडातून क्रूरता बाहेर पडत होती. जिभेने तोंडाची दोन्ही टोकं चाटत होता. उघडा बंब होता, हातामध्ये पेटता त्रिशूळ होता आणि तो वारंवार फिरवत होता. त्याचे पाय ताडाच्या झाडाप्रमाणे लांब होते. चालण्याने जमीन हादरत होती आणि तो आज्ञा दिल्यावर द्वारकेवर चालून गेला. ती अभिचारिक आग ही द्वारकेच्या जवळ आली. जवळच्या जंगलाला आग लागली. पशु भयभीत झाले, द्वारकेतले लोक भयभीत झाले. भगवंताकडे गेले. भगवान त्यावेळी सभेमध्ये द्यूत खेळत होते. लोक म्हणाले, त्राहि त्राहि ते लोकेश वह्ने प्रदहत पुरम. देवा रक्षण करा, रक्षण करा, आग नगर जाळायला येते आहे. आपले लोक भयभीत झालेले पाहिले. त्यांचा आक्रोश ऐकला. भगवान म्हणाले, घाबरू नका, मी तुमचं रक्षण करतो. मग भगवंतानी ही माहेश्वरी कृत्य आहे हे जाणून आपल्या जवळच्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली की त्या आगीचा बंदोबस्त कर. भगवंताचं अस्त्र सुदर्शन चक्र कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी, प्रलयकालीन अग्नीप्रमाणे धगधगणारे होते. त्याच्या तेजाने आकाश, दिशा, अंतरिक्ष उजळून निघालं आणि त्या अभिचार अग्नीला त्यांनी निस्तेज केलं. सुदर्शन चक्राच्या शक्तीनं त्या अभिचार अग्नीचं मुख छिन्नविछिन्न झालं. तेज नष्ट झालं, शक्ती कुंठित झाली आणि तो अग्नी मागं फिरला आणि मागं जिथून निघाला त्या काशीनगरीमध्ये येऊन त्यांनी ऋत्विज, आचार्य, सुदक्षिण या सगळ्याला जाळून भस्म केलं. अशा प्रकारे ज्याचा अभिचार त्याच्यावरच उलटला, कृत्येच्या पाठोपाठ सुदर्शन चक्र सुद्धा काशीला पोचलं. त्यांनी गच्चा, सभागृह, बाजार, गोपुरं, बुरुज, कोठारं, खनिज सगळं जाळून टाकलं आणि कृष्णाकडे परत आलं. य एतत् श्रावयेन्मर्त्य उत्तम श्लोक विक्रमम् समाहितो वा शृणुयात् सर्व पापै प्रमुच्यते. हे आख्यान पुण्यकीर्ती भगवंताचा हा पराक्रम जो एकाग्रतेनं ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवतो त्याची सर्व पापापासून मुक्तता होते. राजोवाच भूयोऽहं श्रोतुमिच्छामि रामस्याद्भुतकर्मणः अनन्तस्य प्रमेयस्य यदन्यत् कृतवान् प्रभुः. परीक्षित राजा म्हणाला, आचार्य, मनबुद्धीला न कळणाऱ्या, अलौकिक कृत्य करणाऱ्या
भगवान बलरामानी जी जी काही अद्भुत कर्म केली असतील ती ऐकण्याची मी इच्छा करतो. बलरामाचे पराक्रम आम्हाला सांगा. म्हणून शुकाचार्य म्हणाले, ऐक. श्री शुक उवाच नरकस्य सखा कश्चित् द्विविधो नाम वानरः सुग्रीव सचिवः सोऽथ भ्राता मैन्दस्य वीर्यवान्. द्विविध नावाचा एक वानर होता, बलाढ्य. तो भौमासुराचा म्हणजे नरकासुराचा मित्र होता. मागच्या अवतारामध्ये सुग्रीवाचा मंत्री होता. मैंद नावाचा वानर त्याचा भाऊ होता. आपला मित्र भौमासूर याला कष्टाने मारलं हे द्विविध वानरांनी ऐकलं आणि त्याचा सूड घेण्याकरता श्रीकृष्णाच्या राज्याला उपद्रव द्यायला सुरुवात केली. नगर, गावं, खाणी, गवळ्यांच्या वस्त्यांना आग लावून तो जाळू लागला. कधी कधी मोठमोठे पर्वत उघडून टाकून अनेक प्रदेशांचा चक्काचूर त्यांनी केला. आणि हे करीत करीत तो आनर्त देशा म्हणजे आजचा काठेवाड, आनर्त देशामध्ये आला, म्हणजे द्वारकेच्या जवळ. कारण त्याच्या जवळ श्रीकृष्ण राहत होते. आता आनर्त देश हा कोणाचा? बलराम दादाचा. सासऱ्याकडून त्यांना मिळालेला. कारण सासऱ्याला पुत्र नसल्यामुळं सासऱ्याची इस्टेट त्यांना मिळाली. काही लोक असेच भाग्यवान असे. तो द्विविध वानर इतका बलाढ्य होता की त्याच्या अंगी 10,000 हत्तीचं सामर्थ्य होतं. अत्यंत दुष्ट होता. समुद्रामध्ये उभा राहून हाताने एवढं पाणी उडवत होता की समुद्राच्या काठावरचे देश बुडून जात असत. त्यांनी झाडं उपटून ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले. यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडामध्ये मलमूत्र टाकून दूषित केलं. कुंभार माशी दुसऱ्या किड्यांना आणून आपल्या बिळामध्ये डांबून टाकते, तसं तो वानर स्त्री पुरुषांना पकडून आणून डोंगराच्या गुहेमध्ये डांबून टाकत होता. त्या गुहेची दारं शिळा लावून तो बंद करत होता तोंड. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या राज्यातील लोकांना तो त्रास देऊ लागला. कुलस्त्रियांना सुद्धा भ्रष्ट करू लागला. एके दिवशी तो दुष्ट वानर मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वताकडे गेला. तिथे बलराम दादा होते. बलराम दादाने कमळाची माळ गळ्यात घातली होती. आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. मधुपान करून ते मधुर संगीत गात होते. त्यांचे डोळे आनंदाने धुंद झाले होते. शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभत होतं. त्यांना त्रास देण्याकरता तो दुष्ट वानर झाडाच्या फांद्यावर चढून झाडाच्या फांद्या मोठमोठ्यांदा हलवू लागला. चित्कार करू लागला. त्या बलरामाच्या भोवती ज्या तरुणी होत्या त्या त्याच्या माकड चेष्टा बघून खदखद हसू लागल्या. तो दुष्ट वानर बलरामाच्या देखत स्त्रियांच्या समोरून जात अश्लील चाळे करत, कधी डोळे मिचकावी, कधी चेष्टा करायचा. हे बघितलं आणि बलरामाने त्याला एक दगड फेकून मारला. पण त्यांनी तो चुकवला. मग त्या द्विविध वानराने तो मधुकलश पळवला. बलरामाची चेष्टा करायला.
तो कलश फोडून टाकला. काही स्त्रियांची वस्त्र फाडली. कुचेष्टेनं हसू लागला, बलरामाला चिडवू लागला. अशा प्रकारे तो मदोन्मत्त वानर द्विविध बलरामाला तुच्छ मानून हेटाळणी करू लागला. त्याचा उर्मटपणा पाहून भोवतालच्या प्रदेशाची त्यांनी केलेली दुर्दशा पाहून बलराम नादाला राग आला आणि त्याला मारण्याच्या हेतूने दादानी आपला नांगर आणि मुसळ उचललं. तो द्विविध वानरही काही कमी नव्हता, महाबलाढ्य होता. त्याने सागवान वृक्ष उपटला आणि बलरामाच्या डोक्यावर मारला. बलरामाने निश्चल राहून तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळाने त्याच्यावर प्रहार केला. मुसळाच्या घावाने द्विविधाचे डोके फुटले. त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. पर्वतावरून कावेची धार व्हावी लाल भडक, तसं त्याच्या मस्तकावरून रक्त व्हायला लागलं. द्विविध वानरांनी डोके फुटल्याची पर्वा केली नाही. दुसरं झाड उपटलं आणि बलरामावर जोराने प्रहार केला. बलरामाने त्याचे शेकडो तुकडे केले. पुन्हा त्याने वृक्ष फेकला. त्याचेही बलरामाने तुकडे केले. सारखा वृक्ष फेकतच राहिला. सगळं वन वृक्षहीन झालं. झाडं संपल्यावर त्यांनी बलरामावर दगडांचा वर्षाव सुरू केला. पण बलरामनादानी मुसळाने त्या दगडाचा चक्काचूर करून टाकला. मग तो द्विविध वानर बलरामाच्या जवळ गेला आणि आपल्या मुठीने बलरामनादाच्या छातीवर प्रहार केला. बलरामनादानी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला आणि तो वानर रक्त ओकत ओकत जमिनीवर निष्प्राण होऊन पडला. वादळ आल्यावर जशी नाव पाण्यामध्ये डगमगू लागते, तसं तो प्रचंड वानर पडल्यामुळे पर्वत डळमळायला लागला. आकाशामध्ये देवता जय जय नमो नमो म्हणून मोठ्यांदा बलरामनादाचं कौतुक करू लागले. बलराम भगवान की जय. बलरामावर फुलांचा वर्षाव करू लागले. अशा प्रकारे उपद्रव देणाऱ्या द्विविध वानराला बलरामाने ठार केलं आणि द्वारकापुरीला परत आले. बलरामाची अजून एक कथा सांगितली पुढच्या अध्यायामध्ये. श्री शुक उवाच दुर्योधनसुतां राजन् लक्ष्मणां समितिञ्जयः स्वयंवरमस्थाम् अहरत् सांबो जाम्बवती सुतः. परीक्षित राजा युद्धामध्ये विजय मिळवणाऱ्या जांबवतीच्या मुलाने म्हणजे सांबानी दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळवलं. कौरवांना राग आला. ते म्हणाले, हा मुलगा उर्मट आहे. आम्हाला तुच्छ मानून यांनी आमची कन्या पळवली. म्हणून या उर्मट सांबाला आपण बांधून घालू. यादव आमचं काय वाकडं करणार आहेत? आम्हीच दयाबुद्धीनं त्यांना सिंहासन दिलेलं आहे म्हणून ते राज्य करतायत. म्हणून सगळ्यांनी मिळून एकट्या सांबावर हल्ला केला आणि त्याला कैद केलं. ही बातमी द्वारकेला कळली आणि मग
सगळेजण संतापले. सांबाला पकडणं सोपं नव्हतं. सांबानी ती कन्या घेतली आणि रथातून निघून गेला. कौरवांनी त्याचा पाठलाग केला. सांबावर चालून जायला कोण कोण? कर्ण, शल, भूरिश्रवा, यज्ञकेतू, दुर्योधन सगळ्यांनी तयारी केली. या सर्वाबरोबर सांब धनुष्य घेऊन सिंहासारखा एकटा लढत होता. कर्णाला सेनापती बनवून सगळे कौरववीर सांबाजवळ आले. थांब थांब असं ओरडत त्याच्यावर बाणाचा वर्षाव करू लागले. तो कृष्णाचाच पुत्र होता. तो काही कमी होता काय? सिंह तुच्छ पशूच्या आक्रमणामुळे चिडतो तसा कौरवाच्या चढाईनं तो चिडला. सांबाने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. कर्ण इत्यादी 6 वीरावर एकदम 6 बाण मारले. 4 बाण त्यांच्या 4 घोड्यावर, 1 सारथ्यावर, 1 त्यात वीरावर सोडला. सांबाचं अद्भुत हस्तकौशल्य पाहून शत्रूसुद्धा वाह 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 म्हणून त्याची स्तुती करायला लागली. नंतर 6 वीरापैकी 4 एकेका बाणाने सांबाचे 4 घोडे मारले. एका वीराने सारथ्याला मारले. एका वीराने सांबाचं धनुष्य मोडलं. सांबाला रथहीन आणि शस्त्रहीन केलं आणि रथहीन सांबाला कसंबसं बांधून नेलं आणि आपल्या कन्येला हस्तिनापुरामध्ये आणलं. सगळ्या कौरवांनी मिळून एकट्या सांबाचा पराभव केला. ही बातमी नारदांनी जाऊन कृष्णाला सांगितली. यादवांना अतिशय क्रोध आला. उग्रसेनांनी आज्ञा केली की कौरवावर हल्ला करा. कलह नाहीसा करू इच्छिणाऱ्या बलरामानी युद्धाला सज्ज असलेल्या यादवांचं सांत्वन केलं. कारण दादाला यादव आणि कौरव यांच्यातलं भांडण योग्य वाटत नव्हतं. स्वतः ते सूर्यासारखे तेजस्वी रथावर स्वार झाले. हस्तिनापूरला गेले. दादांच्या बरोबर काही ब्राह्मण ज्येष्ठ यादव होते. ग्रहासमवेत चंद्र असावा तसे त्यांच्या समवेत बलराम होते. हस्तिनापूरच्या बाहेर एका उपवनामध्ये सगळे थांबले. कौरवांचा मानस काय आहे हे जाणून घेण्याकरता उद्धवाला धृतराष्ट्राकडे पाठवलं. एकदम भांडण नको नातेवाईकाशी. उद्धवानी कौरवाच्या सभेमध्ये जाऊन धृतराष्ट्र, भीष्म, द्रोणाचार्य, बाल्लिक, दुर्योधन यांना नमस्कार केला आणि सांगितलं बलराम दादा आले आहेत. आपले परमसुहृद बलराम आले आहेत हे ऐकून कौरव अतिशय आनंदित झाले. उद्धवांचा सत्कार करून स्वागताकरता ते बाहेर आले. वयोमानानुसार संबंधानुसार सगळेजण बलरामाला भेटले. सत्कार केला, पूजा केली, खुशाली विचारली आणि मग निर्भयपणे बलराम त्यांना म्हणाले, उग्रसेन क्षितिशेषो यद्व आज्ञापयत प्रभु तदव्यग्र धिय श्रुत्वा कुरुध्वं मा विलंबितम. बलरामदादांनी कौरवाला निरोप सांगितला. राजाधिराज महाराज उग्रसेनांनी तुम्हाला आज्ञा केली आहे. तुम्ही शांतपणे ऐका आणि ताबडतोब पालन करा. उग्रसेन महाराजांनी सांगितले आहे की आम्हाला हे माहीत आहे
की तुम्ही पुष्कळाने मिळून अधर्मानी आमच्या सांबाला एकट्याला जिंकून बंदिवान केलं आहे. आम्हा बांधवामध्ये फूट पडू नये म्हणून आम्ही ते सहन केलं. असमर्थ म्हणून नाही. बलरामाचं बोलणं वीरता, शौर्य, सामर्थ्य यांच्या उत्कर्षाने परिपूर्ण होतं. ते ऐकून कौरव रागाने म्हणाले. इथे भांडण सुरू झालं. अहो महच्चित्रमिदं कालगत्या दुरत्यया आरुरुक्षत्युपानद्वै शिरो मुकुटसेवितम. कौरव म्हणाले, काय आश्चर्याची गोष्ट आहे. कालगती कोणी टाळू शकत नाही, हेच खरं. म्हणून जिथं मुकुटाने बसावे तिथे पायातील पायताण बसती आहे. यांच्याशी आम्ही विवाह संबंध जोडला म्हणून आमच्याबरोबर झोपणं, बसणं, खाणं, पिणं हे करू लागले. आम्हीच यांना सिंहासन दिलं आणि आमच्या बरोबरीला आणलं. आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून हे राजसिंहासन, शंख, पांढरे छत्र, मुकुट यांचा उपयोग करीत आहेत. खरं तर ही राजचिन्ह यादवांना द्यायला नको होती. जसं सापाला दूध पाजणं घातक ठरतं त्याप्रमाणे राज्य देणाऱ्या आमच्या विरुद्धच हे वागत आहेत. आमच्या कृपेनं यादवांची भरभराट झाली. तेच यादव आता कृतघ्न झाले आहेत. निर्लज्जपणे आम्हाला या आज्ञा करतायत. धिक्कार असो यांचा. सिंहाचा घास जसा मेंढा काढून घेऊ शकत नाही त्याप्रमाणे जर भीष्म, द्रोण, अर्जुन या कौरववीरांनी राज्य द्यायचं नाकारलं तर इंद्र तरी ते घेऊ शकेल का? अशा प्रकारे बडबड करायला लागली. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, कौरव उच्चकुळ, शूर, बांधव, राज्यलक्ष्मी यांच्या गर्वाने उन्मत्त झाले होते. बलरामाला त्यांनी दुरुत्तर केली आणि हस्तिनापुरामध्ये आले. बलरामाने कौरवाचं असभ्य वर्तन पाहिलं, दुरुत्तर ऐकली. बलरामदादाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून हसत ते म्हणाले. बलरामदादा म्हणाले की यांना ताळ्यावर आणलं पाहिजे. जे दुष्ट मदानी उन्मत्त होतात त्यांना शांतीची इच्छा नसते. पशूंना वटणीवर आणण्याकरता दांडक्याचाच प्रयोग करावा लागतो. त्याप्रमाणे कौरवाला योग्य मार्गावर आणण्याकरता शासन करणं हाच उपाय आहे. शांततेची वार्ता कुणाबरोबर? सभ्य माणसाबरोबर. पाकिस्तानबरोबर, चीनबरोबर शांततेची वार्ता कशाची करताय? अरे 125 कोटी लोकसंख्या आहे, 25 कोटीचं सैन्य तयार करा, जग जिंकू आपण. 48 साली सावरकरांनी सांगितलं होतं 1 कोटीचं सैन्य तयार करा. 48 साली स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर. पण नाही, अहिंसा, शांती, रोज मार खातायत, रोज. कोणी राज्यावर येऊ द्या, आहे त्यांचं आक्रमण. आता हेच पाहना म्हणले. यादव आणि श्रीकृष्ण सुद्धा रागाने लढाई करण्याच्या तयारीत होते. बलरामदादा म्हणाले, मी त्यांना शांत केलं. तरी सुद्धा भांडणाची खुमखुमी असणारे, अहंकारी, मूर्ख, वारंवार माझा तिरस्कार करून बोलू नयेत ते बोलले. इंद्र इत्यादी लोकपालही ज्याच्या आज्ञेचं पालन करतात ते भोज, वृष्णी, अंधकवंशी यादवांचे राजे उग्रसेन
यांना आज्ञा करू शकत नाहीत. अरे सुधर्मा सभेमध्ये जे विराजमान असतात, ज्यांनी देववृक्ष पारिजातक आणून आपल्या उपवनामध्ये लावला, ते भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनाचे अधिकारी नाहीत. अरे सगळ्या जगाची स्वामिनी भगवती लक्ष्मी स्वतः ज्याच्या चरणकमलाची सेवा करते, तो लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण राजसिंहासन बाळगू शकत नाही. अरे ज्याच्या चरणकमलाची धूळ संत पुरुष सेवन करतात, ज्याच्या पायाच्या स्पर्शाने गंगेला सुद्धा तीर्थपणा आला, सगळे लोकपाल आपल्या मुकुटावर जिला धारण करतात, ती लक्ष्मीजी ज्याला मस्तकावर धारण करते, त्या कष्टाला राजसिंहासन नाही असं म्हणता मूर्खानो. बिचारे यादव म्हणे कौरवांनी दिलेल्या जमिनीचा तुकडा भोगतात, काय तर आम्ही पायातले जोडे आणि हे मस्तक, वा वा. अहो ऐश्वर्याने माजलेल्या घमेंडखोर वेड्याप्रमाणे बडबडणाऱ्या यांची असंबद्ध निरर्थक बडबड त्यांना शासन करणारा माझ्यासारखा सहन कसा करेल. मी आज अद्य निष्कौरवीं पृथ्वीं करिष्यामीत्यमर्षितः गृहीत्वा हलमुत्तस्थौ दहन्यव जगत्त्रयम्. सगळी पृथ्वी मी कौरवरहित करून टाकीन. अत्यंत क्रोधाने त्रैलोक्याचं जणू भस्म करून टाकण्याकरता बलराम दादांनी हातामध्ये नांगर घेऊन उभा राहिले आणि त्याच्या टोकाने त्यांनी हस्तिनापूर उखडलं आणि गंगेकडे ओढू लागले. नांगराच्या ओढण्याने पाण्यामध्ये नाव जशी डगमगते, तसं हस्तिनापूर हालायला लागलं. आपलं नगर गंगेमध्ये बुडवण्याकरता ओढले जात आहे हे पाहिल्यावर कौरव घाबरले. दुष्टांना हीच भाषा कळते. आमचा एक सैनिक मारला की त्यांचे 10 मारले पाहिजेत. ते 1 किलोमीटर आत आले तर आपण 10 किलोमीटर आत गेलं पाहिजे. अहो जिंकलेले प्रदेश देऊन टाकले आमच्या नालायकांनी. इतके मूर्ख राज्यकर्ते जगात कोणी आहेत का जिंकलेला प्रदेश देणारे. बघू आता हे तरी काय दिवे लावतायत ती. शत्रूशी कसं वागावं हे भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून कळतं. म्हणून शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्ण हे 2 आदर्श आहेत आपले. हस्तिनापूर डगमगायला लागलं. कौरव घाबरले. मग त्या लक्ष्मणा आणि सांबाला पुढं केलं आणि शरण गेले. हात जोडले बलराम दादा पुढं, प्रार्थना करायला लागले. राम रामाखिलाधार प्रभावं न विदामते मूढानां न कुबुद्धीनां क्षन्तुमर्हस्यतिक्रमम्. अखिल जगताला धारण करणाऱ्या हे बलरामा, आपण जगताचे आधार आहात. आम्ही आपला प्रभाव जाणला नाही. आम्हा मूर्खांच्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करा. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण आपणच आहात. त्रैलोक्य आपलं खेळणं आहे. आपण भगवान शेष आहात. हजारो मस्तकं आणि त्या मस्तकावर भूमंडल आपण धारण केलं आहे. हे भगवान, जगताची स्थिती पालन करण्याकरता आपण सत्वमय शरीर धारण केलं आहे. देवा, आम्ही आपल्याला नमस्कार करत आहोत. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आम्हाला क्षमा करा. शुकाचार्य म्हणतात, नगर डगमगू लागल्यामुळे भयभीत झालेले कौरव
बलराम दादाला शरण आले. बलराम दादाची स्तुती केली. आणि मग भगवान, आता भोळं काम ना, बलराम दादा म्हणजे भोळं काम, आले, पाया पडले की भाळले. मग म्हणाले, भिवू नका, मी तुम्हाला काही करत नाही, काळजी करू नका. काय आहे, सद्गुण सुद्धा दुर्गुण होतो, कळलं का? म्हणून माफ करायचं त्यांनाच माफ करावं, ज्यांना माफ करायचं नाही त्यांना मारून टाकावं. भगवंतानी सोडलं का कोणाला? रथाचं चाक काढायला कर्ण खाली उतरला, सोडला का त्याला? मांडीवर गदा मारली, अधर्म होता नाही, सोडला का त्याला? दुष्टाशी दुष्टपणे वागावं हा नियम आहे, सज्जनाशी सज्जनपणानं वागावं. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आणि गीतेतून सुद्धा हे अहिंसा सांगायला लागले, काय रडायचं यांच्या पुढं. शुकाचार्य म्हणतात, मग कन्येवरील प्रेमामुळे दुर्योधनाने वरदक्षिणा म्हणून 60 वर्षाचे 1200 हत्ती, 10,000 घोडे, सूर्यासमान चमकणारे 6,000 रथ, सोन्याचे हार घातलेल्या 1,000 दासी, आता हे सगळी वरदक्षिणा दिली मुकाट्याने. काय करतोय? मुलगी दिली म्हणल्यावर काय करतोय? आप्तांनी सत्कार केलेले भगवान बलराम सर्वांचा स्वीकार करून साम आणि लक्ष्मणा यांना बरोबर घेऊन द्वारकेकडे परतले. द्वारकेमध्ये पोचले, आपल्या प्रिय बांधवांना भेटले. हस्तिनापुरामध्ये कौरवाशी जे जे काही घडलं ते सगळ्यांना सांगितलं. हस्तिनापूर ओढले ना, उचलले. म्हणून आज सुद्धा हस्तिनापूर दक्षिणेकडे उंच असलेलं आणि गंगेकडे थोडेसे झुकलेले दिसते. हे बलराम दादाच्या पराक्रमाचं सूचक आहे. आता देवर्षी नारदांना भगवान श्रीकृष्णाचा गृहस्थाश्रम पाहण्याची इच्छा झाली. एका स्त्रीबरोबर संसार करणं अतिशय कठीण असतं. मग 16,108 स्त्रियाबरोबर भगवान संसार कसे करतात, हे कुतूहल आहे ना. श्रीशुक उवाच नरकं निहतं श्रुत्वा तथोद्वाहं च योषिताम् कृष्णेनैकेन बह्वीनां तद्दिदृक्षस्व नारदाः. नारदांनी जेव्हा ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून हजारो राजकुमारीशी विवाह केला, तेव्हा भगवंताचा गृहस्थाश्रम पहावा अशी इच्छा नारदाच्या मनामध्ये झाली. म्हणून ते द्वारकेमध्ये आले आणि कृष्णाचा गृहस्थाश्रम पाहिल्यावर चकित झाले.